हे बघा, DPDCचे जे काही नियम आहेत, मी जेवढं मला कळतं तेवढं दोन्ही या DPDCमध्ये या प्रोसिडिंगला मी आक्षेप घेतलेला आहे. करून का त्या DPDCची पद्धत अशी असते की DPDCचे बैठकीच्या वेळेस प्रोसिडिंगमध्ये किंवा त्या बुकलेटमध्ये कामनिहाय त्या कामाची चर्चा होऊन त्याच्यावरती निर्णय होतो. तुम्ही दोन्ही तिन्ही नाही, सगळ्या DPDCचे विषय जे काही बैठकी बीडमध्ये झाल्या आहेत, अशा कोणत्याही गोष्टी फक्त आकडेवारी ते दाखवतात आणि आकडे कुठे चाललेत आणि कसे उचलले जातात हे पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे. ओबीसी असताना देखील हे बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये आमने सामने लढलं जातं. आता ही काय माझी पहिली निवडणूक नाही. गेल्या 15-20 वर्षापासून अनेक निवडणुकीला समोर जातो आणि अनेक निवडणुकीमध्ये कुणाचे मनं दुखवतात. आणि हाच फक्त एवढं आहे की एवढं मला असं वाटतं एवढं काही मोठा विषय नाही. हा प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर हा फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी, आपल्या जिल्ह्यातच नाही तर इतर ठिकाणीसुद्धा हा विषय होतो. मात्र याला जोडून एक दुसरा प्रश्न, या पद्धतीने पंकजा मुंडेंना अगोदर अडवलं गेलं होतं, त्यानंतर तुम्हाला देखील अडवलं जातं. विशेष म्हणजे मराठा आंदोलकांनी तुमचं घर देखील पेटवलं आणि आता ओबीसी आंदोलक तुम्हाला अडवणूक करतायत असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे. नेमकं संदीप क्षीरसागरांनी कसं राहावं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला सुषमा अंधारेंनी. हे बघा, मी तुम्हाला वारंवार ह्या विषयावरती बोललो आहे की बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. निवडणूक आलं की कोणताही समाज मी बघितलं आहे की जातीवादी नसतो. आणि जिवंत उदाहरण माझं आहे की माझी जात जर बघितली तर 1% तरी बीड मतदारसंघाने मला आशीर्वाद दिलेले आहेत. आणि हे फक्त एक राजकारण आहे. निवडणूक आली की असे विषय होतात, पण हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यातल्या लोकांना पूर्णपणे ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. याकडे कसं पाहता तुम्हीच आत्ता प्रश्न विचारला, त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की निवडणुकीच्या आधी ते सक्रिय होतात. म्हणजे हे आपल्याला सर्वांना कळलेलं आहे. करून का ही मूळ परिस्थिती आहे. आणि एक पक्षाचा प्रामाणिक एकनिष्ठ आमदार आणि जिल्हा अध्यक्ष या नात्याने माझ्या कानावरती कोणतीही ही गोष्ट आलेली नाही. परत ज्या बायपासच्या संदर्भातला श्रेयवादाचा विषय देखील तुम्ही केला होता आणि त्यामध्ये तुमचे काका थेट नितीन गडकरीला जाऊन देखील भेटले होते. ज्या बायपास आणि सर्व्हिस रोडचा विषय होता, त्या संदर्भात काय सांगाल नेमकं कशी? अहो, ते फार प्रकरण पुढं गेलेलं आहे. कोर्टाकडून जिथं एक लोकप्रतिनिधीमधून करायचं त्याच्यामधले 2 रस्तेसुद्धा मार्गी लागलेले आहेत. त्यांनी निवेदन देताना खरं बघितलं पाहिजे त्याची प्रोसिजर काय आहे. त्याच्यामधला एक जो रस्ता, त्याच्यामध्ये जो 2 ठिकाणी त्याचं जे फ्लायओव्हर घेतलं नव्हतं किंवा एक ह्याचा इमामपूर रोडवरचा जो राहिला होता, त्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे. आणि कोर्टानेसुद्धा नॅशनल हायवेकडं हे कळवण्यात आलं आहे. नॅशनल हायवेनीसुद्धा ह्या संदर्भातलं ॲफिडेविट दाखल केलं आहे की पुढच्या या अर्थसंकल्पामध्ये हा विषय घेण्यात येईल. श्रेयवाद केला जातो का? अहो, एक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघात जे काही पत्रव्यवहार तुमच्यासमोर मी आत्तापर्यंत गेले, श्रेयवादाचा विषय आता हे लोकांनी ओळखून घ्यायला पाहिजे. आणि असं मला वाटतं की ते पडल्यानंतर चांगलं काम करतात, म्हणून त्यांनी या विषयामध्ये त्यांनी बाहेरूनच पत्र दिले पाहिजे असं मला वाटतं. निवडणुकीपूर्वी ते काही संधी साधण्याचा प्रयत्न करतात. काय काका निवडणुकीपूर्वी काही संधी साधण्याचा प्रयत्न करतात. आता हे ओळख आपण सगळेजण नाही, आपण सर्वजण हे ओळखून घ्या. एक मिनिट